दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली होती। पण या यादीमध्ये अनेक पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदं नसल्यामुळे पक्षामधील अंतर्गत धुसफूस त्या निमित्तानं सुरू आलेली होती। माध्यमांसमोर आमच्या पक्षामध्ये सगळं काही गोड सुरू आहे अशा पद्धतीची विधानं जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांकडून केली जात असली तरी पक्षामध्ये पडद्याच्या पाठीमागे अनेक घडामोडी घडत आहेत हे आपल्याला वारंवार पद्धतीने दिसून आलेलं आहे। खरं तर पक्षातील नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदं न लिहिल्यामुळे त्यात काही क्लेरिकल मिस्टेक झालेल्या आहेत। त्या क्लेरिकल मिस्टेक लवकरच दूर केल्या जातील असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जरी सांगितलं असलं तरी अद्यापपर्यंत त्या क्लेरिकल मिस्टेक दूर झालेल्या नाहीत। त्यामुळे त्या क्लेरिकल मिस्टेक कधी दुरुस्त होणार याची चर्चा खरं तर सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतील आणि त्या पत्रकार परिषदेतील एका विधानाची चर्चा दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। ही पत्रकार परिषद घेत असताना सुनील तटकरे यांनी नेमका कोणाला सुनावलेला आहे, सुनील तटकरे यांचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा खरं तर सुरू झालेली आहे। सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळं काही आलबेल खरंच आहे का, नेमकं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू आहे या सगळ्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत संघर्ष जो आहे तो एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। कारण 1 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनेत्रा पवार यांनी सादर केलेली होती ती समोर आली आणि त्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदं न लिहिल्यामुळं एक चर्चा आणि राजकीय भूकंप महाराष्ट्रामध्ये तेव्हा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। खरं तर त्यानंतर अनेक पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या। ही यादी प्राथमिक आहे, या यादीमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे असं तेव्हा पक्षातील नेत्यांकडनं जरी सांगितलं गेलं असलं तरी त्यानंतर जेव्हा महिन्याभरानं पक्षाची दुसरी यादी समोर आली त्या यादीमध्येही या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना ऑफिस बेररच्या यादीमध्ये त्यांचा समावेश नाही आणि वर्किंग कमिटीच्या यादीमध्ये या पक्षातील नेत्यांची नावं असली तरी त्या नावांपुढे या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची पदं नसल्यामुळे चर्चा खरं तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीने सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा खरं तर वरळी डोम या ठिकाणी झालेल्या पक्षाच्या कन्व्हेन्शनमध्ये केली गेलेली होती। सोबतच प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून जरी घोषणा केली गेली असली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जो लेखी पत्रव्यवहार केला गेला होता त्या पत्रव्यवहारामध्ये या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या नावापुढे त्यांची पदं दिली गेलेली नव्हती। त्यामुळं या दोन्ही नेत्यांना पक्षामधून डावललं गेलं आहे का, पक्षामधून दूर लोटलं गेलं आहे का या पद्धतीच्या चर्चा खरं तर सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। या सगळ्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी खरं तर मध्यरात्री 10 दिवसांपूर्वी म्हणजे 12 तारखेला एक ट्विट केलेलं होतं आणि ते ट्विट करत काही क्लेरिकल मिस्टेक झालेले आहेत यादीमध्ये आणि त्या लवकरच दुरुस्त केल्या जातील असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलं होतं। पण अद्यापपर्यंत त्यांनी या क्लेरिकल मिस्टेक दूर होतील असं सांगूनही त्या दूर झालेल्या नाही आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या बाबत जी चर्चा सुरू झालेली होती ती चर्चा अद्यापही सुरू असल्याचं बघायला मिळालं। या सगळ्याच्या अनुषंगानं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद घेत त्यांनी असं म्हटलं की जी यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे त्यामधील क्लेरिकल मिस्टेक लवकरच दूर होणार आहेत। त्या अनुषंगानं आमची चर्चा देखील सुरू झालेली आहे। पण ह्या क्लेरिकल मिस्टेकची अंतिम यादी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सादर केली जाणार आहे। ती यादी सादर केल्यानंतर या सगळ्या क्लेरिकल मिस्टेक दूर होतील, पक्षामध्ये कुठलेही वाद नाहीत। ज्या काही गोष्टींची चर्चा सुरू होती त्या सगळ्याची चर्चा आता थांबलेली आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मुद्दे किंवा आमच्या सगळ्याचे मतभेद जे होते ते दूर झालेले आहेत असं म्हणत आता पक्ष लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये पक्षाची नेतृत्व, पक्षाचे ध्येय धोरणं कशा पद्धतीने असतील हे महाराष्ट्रासमोर आम्ही घेऊन जाणार आहोत हे सुनील तटकरे यांनी आज सांगण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा 1.5 महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी ही पहिली यादी दिलेली होती त्या यादीमध्ये यांचं नाव नव्हतं, दुसरी यादी दिली त्या दुसऱ्या यादीमध्ये या नेत्यांच्या पुढं पदं लिहिलेली नव्हती आणि क्लेरिकल मिस्टेक दूर अद्यापपर्यंत 10 दिवस होऊन गेलेले आहेत त्यामुळे ते दूर झालेले नाहीत। त्यामुळे हे क्लेरिकल मिस्टेक नेमकं कधी दूर होणार याची चर्चा खरं तर आता सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्यामुळं पक्षामध्ये सगळं काही आलबेल आहे का अशाही पद्धतीचा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पण या सगळ्यामध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील एका विधानाची चर्चा अत्यंत जोरदार पद्धतीनं सुरू आहे। ही आजच्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये या विधानाची चर्चा खरं तर सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। नेमकं ते विधान काय होतं तर सुनील तटकरे
यांना जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा प्रश्न विचारला किंवा सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जी यादी सादर केलेली आहे ती यादी फायनल व्हर्जन फॉर युअर रेकॉर्ड अँड नीडफुल ॲक्शन असं त्या यादीमध्ये म्हटलेलं आहे, त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे आयोगाकडे दिलेली ही यादी ही अंतिम रेकॉर्डसाठी अंतिम म्हणून गृहीत धरण्यात यावी असं सुनेत्रा पवार यांनी त्या यादीमध्ये म्हटलेलं आहे. असा प्रश्न जेव्हा सुनील तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला, ती यादी कधी दुरुस्त होणार आहे असा प्रश्न जेव्हा सुनील तटकरे यांना विचारला, तेव्हा सुनील तटकरे यांनी रेफरन्स जे दिले त्या रेफरन्सची खरं तर चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. मी 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे, तालुक्याचा अध्यक्ष राहिलेलो आहे, जिल्ह्याचा देखील अध्यक्ष राहिलेला आहे, 5 वेळा आमदार आणि 15 वर्ष मंत्री असं हा सगळा माझा राजकीय काळ राहिलेला आहे. मी काय राजकारणामध्ये आत्ता आलेलो नाही, 40 वर्षापेक्षा माझा राजकीय काळ मोठा आहे असं म्हणत असताना मी 2दा लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आलेलो आहे, तो मागच्या दारानं नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. सुनील तटकरे यांचं विधान असं होतं, मी 2दा खासदार म्हणून निवडून आलेलो आहे, तो मागच्या मार्गानं नाही तर लोकांमधून निवडून आलेलो आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. त्यामुळे मागच्या मार्गानं नाही या सुनील तटकरे यांच्या विधानाची खरं तर दिल्लीच्या वर्तुळामध्ये, दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होताना बघायला मिळालेलं आहे. मागच्या मार्गानं नाही हे सुनील तटकरे यांनी नेमकं कोणाला सुनावलेलं आहे याची खरं तर चर्चा आज दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. सुनील तटकरे यांचा हा इशारा, सुनील तटकरे यांचा हा रोख, सुनील तटकरे यांचा हा बाण नेमका कोणाकडे होता याची चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळतं. सुनील तटकरे यांनी जरी कोणाचं नाव घेतलेलं नसलं तरी जी चर्चा मागच्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे, त्यामध्ये या याद्या ज्या बनवलेल्या होत्या त्या याद्या बनवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण खासदार अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता. अशा पद्धतीच्या चर्चा किंवा अशा पद्धतीची विधानं आणि या सगळ्या गोष्टी असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. त्यामुळं हा रोख सुनील तटकरे यांचा नेमकं कुणाकडे होता याचं उत्तर पार्थ पवार यांच्याजवळ जातंय का ही चर्चा सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. कारण सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की मी मागच्या मार्गानं नाही तर लोकांमधून निवडून आलेलो आहे. मागच्या मार्गामधून म्हणजे नेमकं काय, तर महाराष्ट्रामध्ये मागच्या मार्गानं जेव्हा जेव्हा काय अशा पद्धतीच्या चर्चा होतात किंवा अशा पद्धतीचं जे शब्द वापरले जातात ते एक तर विधान परिषदेमध्ये निवडून गेलेल्या लोकांसाठी असतात किंवा राज्यसभेमध्ये निवडून गेलेल्या लोकांसाठी असतात. कारण विधानसभेसाठी जी लोक निवडून जातात ते लोकांमधून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. लोकसभेमध्ये जी लोक निवडून येतात ते मतदारांमधून थेट मतदान करण्याच्या नंतर ते प्रतिनिधी म्हणून निवडून येतात. पण राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्हीही ठिकाणी जी लोक निवडून येतात ती मागच्या मार्गानं निवडून येतात अशा पद्धतीच्या चर्चा खरं तर सुरू असल्याचं किंवा मागच्या मार्गानं निवडून येणारी व्यक्ती म्हणजे विधान परिषद किंवा राज्यसभा अशा पद्धतीचा फॉर्म्युला किंवा अशा पद्धतीचं एक शिक्कामोर्तब खरं तर केलं गेल्याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांचा हा निशाणा विधान परिषद किंवा राज्यसभेमध्ये निवडून गेलेल्या व्यक्तीसाठी होता का याची ही चर्चा खरं तर सुरू झालेली आहे. हा योगायोग आहे असं म्हणा किंवा सुनील तटकरेंनी जाणीवपूर्वक हे विधान केलेलं आहे का याचीही चर्चा खरं तर आता सुरू झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. कारण सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने म्हटलं की मागच्या मार्गाने मी निवडून आलेलो नाही आहे, पार्थ पवार यांनी पक्षाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली असताना पार्थ पवार आणि सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू आहे या पद्धतीची चर्चा मागच्या काही काळापासून सुरू होत असताना सुनील तटकरे यांचं हे विधान चर्चेचा विषय बनल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं सुनील तटकरे यांनी ज्यावेळी सांगितलं की मी राजकारणामध्ये आज नाही आहे, वसंतदादांनी मला राजकारणामध्ये आणलं, श्रद्धेय शरद पवार साहेबांच्या सोबत मी काम केलं, त्यानंतर अजितदादांसोबत मी ज्यावेळेस आम्ही वेगळी भूमिका एनडीएमध्ये जाण्याची घेतली त्यावेळी आम्ही अजितदादांसोबत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे त्यांच्यासोबत उभा राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी वाटचाल ही माझ्यासोबत झालेली आहे किंवा मी या वाटचालीमध्ये मी सोबत असल्याचं बघायला मिळालेलं आहे. या सगळ्याचा रेफरन्स खरं तर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. 13 मिनिटाची पत्रकार परिषद सुनील तटकरेंची चर्चेचा विषय बनलेली आहे. कारण मागच्या काही काळापासून जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अंतर्गत कलहाच्या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्या त्या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती सुनील तटकरे यांनी राजधानी नवी दिल्लीमध्ये घेतलेली ही 13 मिनिटाची अगदी सविस्तर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांनी पक्षामध्ये सगळं काही आलबेल सुरू आहे, आमच्यामध्ये कुठलेही वाद नाहीत, कुठलेही मतभेद नाहीत आणि जे काही मतभेद सुरू होते ते सगळे मतभेद आता संपलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न खरं तर एक प्रकारे सुनील तटकरे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. पण हे सगळं सुरू असताना सुनील तटकरे यांनी नाव न घेता केलेला हा इशारा चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे या इशाऱ्यावरती आता आगामी काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं पार्थ पवारांकडनं रिॲक्शन दिली जाते का, कारण त्यांनी पार्थ पवारांचं नाव जरी घेतलं नसलं तरी हा इशारा पार्थ पवारांकडे होता का याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता
आगामी काळामध्ये पक्षामध्ये नेमकं काय घडतं हे बघावं लागणार आहे. पण जी क्लेरिकल मिस्टेक सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं होतं मध्यरात्री ट्विट करून, ती क्लेरिकल मिस्टेक कधीपर्यंत दूर होते हेही बघावं लागणार आहे. आणि या इशाऱ्याच्या नंतर पक्षामध्ये पुन्हा एकदा सगळं काही आलबेल होतं का? ज्या पद्धतीनं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आता आगामी काळामध्ये आम्हाला पक्षाचे दौरे करायचे आहेत, पक्षाचा महाराष्ट्रव्यापी एक दौरा करायचा आहे, पक्षाची ध्येय धोरणं पुढे घेऊन जायची आहेत, अशा पद्धतीचा दौरा नेमका कधी होतो, ही क्लेरिकल मिस्टेक कधी दूर होते आणि या सगळ्या पत्रकार परिषदेच्या नंतर तरी पक्षामध्ये सगळं काही ठीकठाक राहतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण ही क्लेरिकल मिस्टेक नेमकं कधीपर्यंत दूर होईल असं तुम्हाला वाटतं? जर तुम्हाला वाटत असेल ही क्लेरिकल मिस्टेक दूर होईल तर ती क्लेरिकल मिस्टेक कधीपर्यंत दूर होईल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवू शकताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.